10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. एकूण 88.74% विद्यार्थी उत्तीर्ण. मुलींचा निकाल 91.46%. कोकणचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96.18%, तर नागपूर विभागात सर्वात कमी म्हणजे 83.67% विद्यार्थी उत्तीर्ण. गेल्या वर्षीपेक्षा निकाल 0.82% घटला. 10वीची फेरपरीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जूनपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार. पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार. लष्कर प्रमुखांबाबत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सोनिया गांधी यांनीच माफी मागावी अशी भाजपानं केली मागणी. मुंबई मेट्रोच्या तिकीट दरामध्ये 5 रुपयांनी वाढ. दररोज 3 लाखाहून अधिक प्रवाशांना सोमवारपासून अचानक दरवाढीचा फटका. दारूच्या दुकानांवरती सरसकट बंदी घालू नका. प्रत्येक दुकानाची चौकशी करा. महामार्गावरील दारूबंदी प्रकरणावरून उच्च न्यायालयाचे आदेश. महारेरा अंतर्गत नोंदणीसाठी विकासकांना मुदतवाढ मिळणार नाही. जुलै अखेरपर्यंत नोंदणी करावीच लागेल. मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. कर्जमाफीसाठी निधीची तरतूद राज्यांनीच करावी. केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळणार नाही. अरुण जेटली यांनी दिला इशारा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. नागपूर ते मुंबईसाठी आधीच 3 मार्ग असताना 4थ्या मार्गाची गरजच काय? शरद पवार यांचा समृद्धी महामार्गावर सवाल. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत जीतू राय आणि हिना सिद्धू या जोडीला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून पाकिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश. ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक गोपाळराव लोखंडे यांचं सावंतवाडी इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. उद्या मुंबईत अंत्यदर्शन. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल. पेरणीची लगबग सुरू.